बघा, शरीरामधलं चौथं चक्र आहे ते आहे अनाहत चक्र. तर अनाहत चक्र हे छातीच्या मध्यस्थानी असतं आणि आपण म्हणू शकतो की शिवतत्वाशी संबंधित असलेलं हे चक्र आहे. आणि याच्यावर आधिपत्य आहे ते वायुतत्वाचं, म्हणजे वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींचं. तर ह्या ठिकाणी आपण कल्पनेमधून 12 पानं असलेली 4 बेलाची पानं आपण इमॅजिन करतो. थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे की 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल आपण इथे कल्पनेमधनं बघायचा प्रयत्न करतो. आता हे आहे वायुतत्वाशी संबंधित, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत. आत्ताच आपण मगाशी बघितले की आपण जो श्वास घेतो तो श्वास घेऊन आपल्या छातीपर्यंत तो आहे तो प्राणवायू आहे. त्याचा उपप्राण आहे तो नाग आहे. मग आपल्या छातीपासनं आपल्या मणिपूर चक्रापर्यंत जो वायू आहे तो समान वायू आहे. त्याचा उपप्राण आहे क्रिकल. आणि मग आपल्या मणिपूरपासनं आपल्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत जो वायू काम करतो तो अपान वायू आहे आणि त्याचा उपप्राण आहे कूर्म. आणि मग आपल्या कंठाच्या वरचे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर नियंत्रण आहे ते आहे उदान वायू. त्याचा उपप्राण आहे देवदत्त. आणि आपल्या मूलाधार चक्र किंवा शरीरामध्ये शरीरभर जे कार्य वायू करतो तो आहे व्यान वायू. म्हणजे सगळ्या वायूंचं व्यवस्थित नियंत्रण ठेवायचं. आणि त्याचा उपप्राण आहे तो आहे धनंजय. तर धनंजय वायूचं मला इथे सांगावंसं वाटतं. जसं हे बाकीचे वायू आहेत त्यांचं त्या तिथल्या ऑर्गन्सशी त्यांचा संबंध आहे. म्हणजे त्या ऑर्गन्सची कामं व्यवस्थित होण्यासाठी हे वायू कार्यरत असतात. तर फक्त मला एक वायू मला सांगायचा आहे तो आहे व्यानवायू. व्यानवायू तुमच्या शरीरभर कार्यरत आहे. बाकी वायूंचं तो कंट्रोल करतो. आणि जेव्हा आपलं हे शरीर नष्ट होतं, म्हणजे शरीर जेव्हा यातनं प्राण निघून जातात, तर त्यावेळेस जो वायू कार्यरत असतो तो आहे धनंजय. त्या धनंजय वायूचा संदर्भ आलेला आहे भगवद्गीतेमध्ये. तर तो वायू आपल्याला असं वाटतं की प्राण गेल्यानंतर मग काय काम आहे ना, म्हणजे वायूचं. ॲक्च्युली धनंजय वायू हा ते जे आहे शरीर आपलं, त्या शरीरचं व्यवस्थित डिकम्पोस्ट आपण ज्याला म्हणतो ते करण्यासाठी धनंजय वायू कार्यरत असतो. म्हणजे बघा, भगवंतानी किती छान सगळं एक एक करून ठेवलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की प्राण आहे आणि प्राण गेल्यानंतर पुढे काय. तर त्या शरीराचं पण व्यवस्थित विघटन होण्यासाठी धनंजय वायू कार्यरत असतो. आणि असे हे विविध प्रकारचे वायू आणि त्याचे प्रभुत्व करतात श्री हनुमानजी, पवनपुत्र हनुमानजी. तर असं म्हणतात की सूक्ष्म स्वरूपामध्ये हनुमानजी आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहे. तर जेव्हा आपण ह्या चक्रावर ध्यान करत असतो त्याची आधिदेवता आपण शिवशक्ती, आणि शिवशक्तीचंच उग्र रूप आहे ते आहे हनुमानजी, ज्यांनी रामायणामध्ये अवतार घेतला होता. तर जेव्हा आपण हनुमानजींचे आभार मानतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपलं वायुतत्व छान काम करत आहे. आणि मग इथे कार्यरत असलेले महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय. मग त्या हृदयाचं काम छान व्हायला लागतं आणि BP रिलेटेड प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागतात. खूप जणांना हाय BP असतं, लो BP असतो, किंवा खूप जण खूप हळवे असतात, किंवा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट बघून आपल्याला खूप वाईट वाटतं. एखादा निर्दयी असतो तर आपण म्हणतो बापरे, तुझं काय हृदय दगडाने तयार झाले, म्हणजे असं आपण त्या बाबतीतले आपण हे करतो. किंवा एखाद्याला लगेच पाझर फुटतो वाईट घटना बघून. तर हे सगळं आहे हे वायूंच्या प्रकारामुळे तसं व्हायला लागतं, म्हणजे तशा भावना व्हायला लागतात. तर याचा बीजमंत्र इथे आहे यम. मग जेव्हा आपण यम यमचं उच्चारण करतो त्यावेळेस तिथे कंपन तयार होतात. म्हणजे आपल्या छातीच्या मध्यस्थानी आणि त्या ऑर्गनवर कंपन तयार होतात आणि तिथले अवयव आपले छान काम करायला लागतात. तर मग दुसऱ्यांना तुम्ही म्हणू शकता की दुसऱ्यांबद्दल चांगले विचार
जेव्हा सतत आपल्याला यायला लागतात त्यावेळेस म्हणायचं की नाही, माझं अनाहत चक्र छान काम करतं. मग आपण एखाद्याबद्दलचा राग डोक्यात ठेवून ती व्यक्ती समोर आल्यावर जर आपल्याला सतत राग येत असेल तर आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला अनाहत चक्रावर काम करायचं. आणि जेव्हा आपल्याला ती व्यक्ती जरी समोर आली तरी काहीही फरक पडत नाही, तेव्हा म्हणायचं की माझं अनाहत चक्र बॅलन्स झालेलं आहे. आणि मग त्याचा पूरक आहार काय? जसं इथे हिरवा रंग आहे, ज्या चक्राचा ज्या प्रमाणे रंग आहे, तर ह्या चक्राचा रंग आहे तो आहे हिरवा रंग. मग हिरव्या रंगाच्या भाज्या सगळ्या तुम्ही घेऊ शकता, फळं तुम्ही घेऊ शकता. आणि आत्ताच आपण बोललो ग्रीन स्मूदी तुम्ही घ्यायला लागता आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवतं की तुमचं अनाहत चक्र खूप छान काम करतं आहे. मग हिरवा रंग, जसं आपल्याला बघा श्रावण महिना सुरू झाला की आपल्याला खूप छान वाटतं. कशामुळे छान वाटत असेल तर आपण जेव्हा बघतो आपल्याला सगळीकडे हिरवगार निसर्ग दिसतो आणि मग आपण आवर्जून ट्रिपला जातो, बाहेर जातो. मग इतका सुंदर हा निसर्ग बघून, ते हिरवे डोंगर बघून आपल्या अनाहत चक्राला खूप छान वाटतं. आणि असं वाटतं की म्हणजे बघत बसावं, इतकी सुंदर ती. बघा जेव्हा हिरवगार सगळं आपल्याला दिसत असतात डोंगर, तेव्हा तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का की तुमचे हृदयाचे ठोके पण शांतपणे सुरू असतात. दॅट इज एक प्रकारची रेखी तुमच्या हृदयाला मिळत असते त्या हिरव्या रंगामधून. म्हणून इथला रंग पण हिरवा आहे. आणि ज्याला त्रास होत असतो, आपण म्हणू शकतो की सर्दी खोकल्याचे पण त्रास असतात, फुफ्फुसांचे त्रास असतात, दम्याचे त्रास असतात, किंवा मग हार्ट अटॅकचे त्रास असतात, म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम वगैरे. तर त्यावेळेस आवर्जून आपल्या आहारामध्ये ग्रीन हर्ब्स आपण इन्क्लूड करायचे, स्मूदी करायची, हिरव्या भाज्या जास्त खायच्या, हिरवी फळं जास्त घ्यायची. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आवळा वगैरे ग्रीनच आहे, जेव्हा आपण ते घेतो त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये भरपूर आहे. जसे हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहे आणि ते आपण घेतलं की व्हिटॅमिन सीद्वारे तुमचं ते चक्र छान काम करायला लागतं आणि तुम्हाला सर्दी खोकले होतच नाही. बाहेरच्या बदलामुळे तुम्हाला सर्दी खोकला सहसा होतो, किंवा तुमच्या खाण्यामध्ये काही आलं तर. असं नॉर्मली तुम्हाला सर्दी खोकला होत नाही. तर तो त्रास नको असेल तर तुम्ही छान तुमच्या आहारामध्येच व्यवस्थित, परत इथे आलं ते तुमच्या परत मणिपूर चक्राशी संबंधित आहे. म्हणजे मणिपूर चक्र याच्यावर रिसर्च सुरू आहे बाहेर फॉरेनमध्ये, की फक्त जर मणिपूर चक्र छान सोलार प्लेक्सेसवर जर छान सोलार प्लेक्सेस व्यवस्थित ठेवलं आणि ध्यानधारणा त्याच्यावरच जर केली तर तुम्हाला कुठलेच आजार होणार नाही. तर असं आहे आपलं अनाहत चक्र. आणि अनाहत चक्राची जेव्हा तुम्ही खूप काळजी घेता, दुसऱ्यांविषयी जेव्हा आपल्या चांगल्याच भावना असतात त्याद्वारे, आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण आनंद मानायला लागतो, आपल्याला ना काय होतं की खूप आपण आपल्या स्वतःचं लाईफ दुसऱ्यांशी आपण कम्पेअर करतो, किंवा दुसऱ्याचं आपण जेव्हा बघतो एखादी खूप मोठी व्यक्ती किंवा काय, तर मग असं आपलं पण व्हायला पाहिजे असं आपल्याला उगीच वाटतं. पण ॲक्च्युली हे प्रत्येकाचं लाईफ सेपरेट असतं. आणि जेव्हा आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण रेकी ध्यान करत असतो, प्रत्येक चक्राला, प्रत्येक अवयवाला आपण आभार मानतो की छान काम करतायत, किंवा आपल्या वास्तूचे आपण आभार मानतो. जेव्हा वास्तूचे आभार मानतो तर त्या वास्तूमध्येच आपल्याला खूप म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या वास्तूमध्ये आपल्याला आनंद मिळायला लागतो खूप. आणि जेव्हा आपण म्हणतो की अरे कदाचित माझ्यासारखी वास्तू कोणाला मिळाली नसेल, म्हणून माझ्या वास्तूचे मी खूप आभारी आहे, खूप आभार मी मानतो, तर त्यावेळेस ती वास्तू म्हणते तथास्तु, ती वास्तू तुम्हाला भरभरून द्यायला लागते. आणि जेव्हा तो आनंद तुम्ही तुमच्या घरात शोधता, तुमच्या स्वतःमध्ये शोधता, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस खूप छान जायला लागतो. तर रेकीमुळे काय होतं की आपण आपला प्रत्येक क्षण खूप एन्जॉय करायला लागतो.
आणि आपल्याला जे काही शरीर दिलेलं आहे देवाने ते आपण आनंदाने तिचा स्वीकार करतो. आणि आपल्याला हे लक्षात येतं की फक्त कशामुळे आपल्या शरीरात बिघाड झाला आहे, फक्त आपल्या खाण्याच्या सवयींमुळे. आणि जेव्हा आपण ती काळजी घेतो तेव्हा त्याच्यामध्ये पण दुरुस्ती व्हायला लागते आणि खूप आमूलाग्र बदल घडतात जेव्हा तुम्ही तुमचा आहार विचारपूर्वक घेतात. बाकीचे चक्र पण तुमची खूप छान काम करायला लागतात. आता याच्याविषयी कोणाला अजून काही विचारायचं आहे का? अनाहत चक्र शिवतत्वाशी संबंधित जसं मी म्हटलं. आता शिवशक्ती कसं तेही मी तुम्हाला सांगते की शिव म्हणजे मी सांगते ध्यानामध्ये की शिवलिंग बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा छातीच्या मध्यस्थानी. किंवा सर्दी खोकला झाल्यावर आपल्यामध्ये सांगितलं आहे जोशी सरांनी की लिंगमुद्रा करा. लिंगमुद्रा जेव्हा करता तुम्ही त्यावेळेस तुमच्या नाकामधनं जे सतत पाणी वाहत असतं ते बंद होतं जेव्हा ती मुद्रा तुम्ही करता. आणि मग शिव आणि शक्ती, शिवदेवांची शक्ती म्हणजे कोण आहे? कोणी सांगू शकेल का? शिव आणि शक्ती म्हणजे कोण? शक्ती म्हणजे पार्वती देवी. शिवशक्ती म्हणजे शंकर पार्वती. शिवशक्ती म्हणजे शंकर पार्वती. तर जेव्हा आपण शिव आणि शक्ती यांची आपण साधना करतो, त्यांना त्या शक्तीला पण आपण आभार मानतो, त्यावेळेस त्या दोघांचेही आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. आणि बघा शक्तीची विविध रूपं म्हणजे जी कार्यरत आहेत, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली आंतरिक शक्ती जी काम करते, ज्याची आंतरिक शक्ती कमी असते त्या व्यक्तीलाच वेगवेगळे त्रास होतात. ज्याची आंतरिक शक्ती खूप छान आहे म्हणजे ती शक्ती वाढलेली आहे त्याला म्हणजे मला वाटतं बरेचसे त्रास त्याला होतच नाही. हे तुम्ही ॲग्री आहात का? हो मॅम. आणि आंतरिक शक्ती म्हणजे विल पॉवर का? विल पॉवर म्हणू शकतेस तू खेळते. आपण आपल्या ध्यानामध्येच आपण म्हणतो की मी खूप सक्षम आहे शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या. आणि जेव्हा हे आपण सतत सतत म्हणत असतो तेव्हा रेकीच्या ध्यानात आपण अगोदर म्हणतो, रेकीच्या ध्यानात सुरू असताना म्हणतो, त्यावेळेस आपल्या पेशी ते कॅरी करतात आणि आपली आंतरिक ऊर्जा खूप छान वाढते आणि त्याद्वारे आपले अनाहत चक्र पण छान काम करायला लागतं. असं आहे हे शिवशक्तीचं स्वरूप जे आपल्या अनाहत चक्रामध्ये आहे. आणि त्याद्वारे आपल्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय पण छान काम करायला लागतं. त्या श्वासाचे आपण आभार मानतो, प्राणवायूचे आभार मानतो आणि मग त्यांचे पण आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. इथे कोणाला अजून काही विचारायचं आहे का ह्या चक्राविषयी? काही कोणाचे डाऊट आहेत? नसेल हा बोला सुजित. काही मी रोज म्हणजे शंख वाजवतो. सर्वजण म्हणतात शंख वाजवले, शंख खूप छान शंख वाजवतो. पण त्याचा आपल्या अनाहत चक्राशी काय संबंध असतो? खूप छान. तुम्ही जर शंख वाजवत असाल तर मला असं वाटतं अशी एक प्रकारचा प्राणायाम घडतो तुमच्याकडनं. तुम्ही जेव्हा शंख वाजवता तेव्हा तुम्ही काय करता, हवा त्याच्यामध्ये आत सोडता, मग तेवढ्या वेळ तुमचा श्वास रोखला जातो सुजित, आणि तो एक प्रकारचा प्राणायाम तुमच्याकडनं होतोय. तर म्हणून चांगलं आहे की तुम्हाला शिवशक्तीशी त्याचा संबंध आहे आणि थोडक्यात शिवशक्तीची साधना तुम्ही करताय. तर जेव्हा शंख वाजवतात तुम्हाला जाणवेल की खूप छान बदल होत आहेत तुमच्या अनाहत चक्रामध्ये. आणि नक्की तुम्ही म्हणजे ते करत राहा, शंख वाजवण्याचं जे काम आहे. आणि तुम्ही मला सांगाल की तुम्हाला म्हणजे काय बदल होत आहेत, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय किंवा काय. आत्ता एवढ्यातच तुम्ही सुरू केलंय का शंख वाजवणं?
नाही, जवळजवळ 1 वर्ष झालं. बर, मग तुम्हाला ऑलरेडी म्हणजे हे रेकी शिकण्या अगोदर आणि आत्ता रेकी 3 स्तर झाल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतोय त्या शंख वाजवण्यामध्ये? म्हणजे वाजवायला घेतल्यावर खूप वेळ वाजवताय, कमी वाजवताय, काय होतंय? आता माझा वेळ वाढलाय ताई. 2 महिन्यापासून वेळ वाढलाय माझा. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय की तुमची कॅपॅसिटी, लंग्सची कॅपॅसिटी वाढली. हा, आणि त्यामध्ये काय होतं, आता म्हणजे डावीकडे जे आपलं हार्ट असतं त्यावर थोडंसं प्रेशर येतं, आणि त्यात आपण काय म्हणतो त्याला, तिकडे जे हाड असतं ना ते थोडं दुखतं ते शंख वाजवलं तर आपल्याला किती प्रेशर येतो ते नॉर्मल दुखतंय शंख वाजवलं. नाही, हे पहा, तिथे प्रेशर म्हणजे खूप जास्त तुम्ही प्रेशर घेऊन असंही वाजवू नका शंख की जास्त प्रेशर येईल असं. पण आत्ता तुम्ही म्हणताय की तुम्ही जास्त वेळ वाजवू शकताय, तर ती चांगली गोष्ट आहे की तुमच्या हार्टची कॅपॅसिटी वाढली आहे. असं म्हणतात की तुम्ही श्वास जेवढ्या वेळ रोखून घ्याल, म्हणजे इझिली, मी असं नाही म्हणते की खूप अगदी अट्टाहासाने तुम्ही श्वास रोखून घ्या, पण त्याला म्हणतात क्रियायोग. आणि क्रियायोगकडे आपल्याला हळूहळू जायचं आहे. तर क्रियायोग जेव्हा तुम्ही वाढवता, म्हणजे मेन प्राणायाम करून मग क्रियायोगकडे जेव्हा जातात, त्या क्रियायोगामध्ये आहे तुमच्या श्वासावर नियंत्रण. श्वास घेताना तुम्ही ओम म्हणायचं, श्वास सोडताना ओम. आपल्या ध्यानामध्ये आपण हळूहळू वाढवतोय आता, हळूहळू मी त्याची सुरुवात केलेली आहे, आणि त्याद्वारे तुम्हाला वाटत असेल खूप छान वाटतं आपल्या अनाहत चक्राला. तर तसं तुमची पण कॅपॅसिटी वाढते आहे लंग्सची, आणि तुम्हाला ते ब्लेसिंग्स मिळत आहेत सुजित. मॅम मी पण शंख वाजवते. अरे वा, खूप छान कीर्ती. किती दिवसापासून तू वाजवते आणि तुला काही बदल जाणवला का? मला, मी ऍक्च्युली रिसेंटली वाजवला नाहीये, पण मी गेले 10-15 वर्ष झाले मी शंख वाजवते. जसं मी आमच्या म्हणजे परिवारामध्ये, बेंगॉली परिवारामध्ये पूजेमध्ये आमच्याकडे शंख वाजवतात ना, त्याच्यामुळे माझं रेग्युलर असतं शंख वाजवणे. पण आता तुम्ही म्हणालात ना रेकी नंतर वाजवलं का, तर मी आत्ताच वाजवून बघणार आहे संध्याकाळी की माझी कॅपॅसिटी किती वाढली आहे. नक्की नक्की कीर्ती, करून बघ तू, आणि मग तू स्वतःहून मला सांग की तुला काय फरक जाणवतोय. हो मॅम. हां, आणि बघ तू एक प्राणायाम म्हणून बघ, त्या क्रियेकडे तू प्राणायाम म्हणून बघ की किती वेळ तू श्वास हे करू शकते. फुंकर मारून जेव्हा तुला जाणवेल की तुझ्या कॅपॅसिटी वाढली आहे तुझ्या हार्टची पण. अजून कोणाला काही विचारायचं आहे का, किंवा काही सांगायचं आहे, शंका वगैरे नसेल तर आपण नेक्स्ट चक्रावर जाऊया. असं आहे अनाहत चक्र. तिथे नेहमी कल्पना करायची, हिरव्या रंगामधलं 12 पाकळ्यांचं फूल. मी सांगत असते की 4 बेलाची पानं आणि त्याची प्रत्येकी 3 पाने. तर असं 12 तुम्ही पानं बघण्याचा प्रयत्न करा, आणि त्या शिवशक्तीशी तुम्ही एकरूप व्हा. आणि मग तुम्हाला जाणवायला लागतं की तुमचं वायुतत्व खूप छान काम करतं आहे, रक्तशुद्धीकरणाचे काम खूप छान सुरू आहे. आणि त्या वायुतत्वाचे जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा हनुमानजींचे आपण आभार मानतो, आणि त्याद्वारे शरीरामध्ये असलेले विविध प्रकारचे वायू त्यांचं पण काम छान व्हायला लागतं. असं ह्या वैश्विक शक्तीद्वारे पूर्ण शरीराचे काम चांगले व्हायला लागते, आणि तुमची आंतरिक शक्ती वाढते, आणि तुम्हाला जाणवतात की जे बारीक बारीक छोट्या छोट्या तक्रारी आहेत त्या पण निघून जायला मदत होते. तर अशी आहे ही वैश्विक शक्ती, आणि ती भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यायला लागते जेव्हा सातत्याने आपण तिचं ध्यान करतो. तर आता वळूया आपण पुढच्या चक्राकडे.